तुम्हालाही रोज वाताचा त्रास होत आहे का? गॅसेस होणं, पोट फुगणं असे काही त्रास होत आहेत का सध्या तुम्हाला? तर ह्याच्यावर तुम्ही सोप्या पद्धतीने काय उपाय करू शकता हे आज आपण बघूयात. आता प्रत्येकाला कसं असतं की आपल्या शरीरात जेवण झालं की वात, पित्त, कफ हे तिन्ही तयार होत असतात. जसं आयुर्वेदात सांगितलंय की कारण गेलं की कार्य हे घडणारच. आज जर तुम्ही वात वाढवणारा आहार जर घेतला असेल तर तुमच्या शरीरात वाता वाढणारच आहे. सो पहिले तुम्ही बघणं काय गरजेचं आहे तर वांग, पावटा, इडली, डोसा असे जे पदार्थ आहेत ते कमी खाणं गरजेचं असतं. आणि मग नंतर जेव्हा तुम्हाला जाणवतं की आपल्या शरीरात सतत वात होत आहे किंवा तुमची प्रकृती सुद्धा वाताची तेव्हा असू शकते, तर त्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर रोज स्नेहन किंवा आठवड्यातनं एकदा तरी शरीराला तेल लावणं गरजेचं असतं. रात्री झोपताना पोटाला आपलं जे केतकी तेल आहे ते न चुकता रोज लावलं तरी काहीही हरकत नाही. तुम्हाला दिसेल की आपला वात हा 15 दिवसात बऱ्यापैकी कमी होत आहे. कारण काय कसं आहे ना, वातावर तुम्ही वेळेवर ट्रीटमेंट नाही केलीत, वात वाढत राहिला तर आधमान, आटोप किंवा इंडायजेशन हे प्रॉब्लेम्स पुढे जाऊन कॉन्स्टिपेशन हे सगळे पुढे जाऊन होणारे त्रास असतात. तर त्याची वेळेवर काळजी घेणं ही तितकंच गरजेचं असतं. सो जरूर तुम्ही तेल लावण्याचा उपाय हा 15 दिवस तरी करून बघा आणि तुम्हाला किती फरक पडतोय ते बघा. त्याचबरोबर जिऱ्याचं जे पाणी असतं ते रोज सकाळी उठल्यावर 1 चमचा जिरं पाण्यात घालून तो काढाही तुम्ही घेऊ शकता. हे उपाय जरूर ट्राय करा आणि आम्हाला फीडबॅक द्या.